झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्य दोन मागण्या मान्य होऊन सुद्धा प्राध्यापकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे प्राध्यापकांचं आंदोलन सुरूच आहे। याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। परीक्षांबाबत सुद्धा विद्यापीठाकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनस्तापात भर पडली आहे। त्यातच आता या वादामध्ये युवा सेना आणि मनसेनेही उडी घेतली आहे। एवढं सांगेल की आम्ही आता कॅबिनेटनी सुद्धा याबाबतच्या सगळे निर्णय घेतलेले आहेत की नो वर्क नो पे, जे लोक कामावर येत नसतील त्यांचा पगार काढू नका, अशा संदर्भातला सुद्धा निर्णय झाला। नेट सेट नसणाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याची आणि 6वा वेतन आयोग लागू करण्याची अशा दोन मुख्य मागण्या मान्य केल्यानंतरही प्राध्यापकांची आडमुठी भूमिका कायम आहे। याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। ऐन परीक्षेच्या काळात राज्यातल्या 8 विद्यापीठांतील प्राध्यापकांनी बहिष्काराचं हत्यार उपसल्यानं विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। प्राध्यापकांच्या या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या अनेक परीक्षांना फटका बसलाय। या परीक्षांना बसला फटका। FY आणि SYच्या परीक्षा कराव्या लागल्या रद्द। मुंबई TY BSCचे प्रॅक्टिकल्स होऊ शकलेले नाहीत। FY आणि SYच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत संभ्रम। मात्र यावर मुंबई विद्यापीठाकडूनही विद्यार्थ्यांना काही ठोस माहिती देण्यात येत नाहीये। केवळ परीक्षांवरती बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचं पत्रक काढून विद्यापीठानं हात झटकले आहेत। त्यामुळे काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय। सकाळी पेपरला आलो सुद्धा 7 वाजता, पण आम्ही आल्यानंतर आम्हाला कळालं की म्हणजे एक्झाम पोस्टपोन झाली आहे म्हणून। सो म्हणजे आम्ही एकदम म्हणजे चक्कच झालो की म्हणजे डायरेक्टली कशी एक्झामची पोस्टपोन केली म्हणून। सो अजून काय आम्हाला म्हणजे सांगितलं पण नाही की एक्झाम परत कधी आहेत किंवा काय। आज आम्हाला युनिव्हर्सिटीची डेट होती आज प्रॅक्टिकलची, पण आम्ही गेलो तर काय इन्स्ट्रुमेंटही तयार नव्हते, काय प्रॅक्टिकलची तयारी झाली नव्हती आणि एक्झामही नव्हते प्रॅक्टिकल घ्यायला। या संपूर्ण गदारोळात किमान विद्यापीठाकडून तरी एखादी ठोस तारीख परीक्षांसाठी जाहीर व्हावी ही विद्यार्थ्यांची माफक अपेक्षा आहे। अशातच युवा सेना आणि मनसेनेही या वादात उडी घेतली आहे। महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी, तसंच FY SYच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्याची ही मागणी मनसेनं केली आहे। तर दुसरीकडे संपकरी प्राध्यापकांवरती कारवाईची मागणी युवा सेनेनं केली आहे। ज्या पद्धतीने आज परीक्षा बंद पडल्या आहेत, जसं कीर्ती कॉलेजला परीक्षा बंद पडल्या, तर त्या ठिकाणी त्या शिक्षकांवर कारवाई व्हावी असं आम्ही आज कुलगुरूंना पत्र दिलेलं आहे। सरकार आणि प्राध्यापकांच्या या वादात तातडीनं काहीतरी तोडगा निघण्याची आवश्यकता आहे। प्राध्यापकांना केवळ इशारे देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाईची धमक तरी सरकारनं दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये। अन्यथा सरकार आणि प्राध्यापकांच्या या वादात परीक्षार्थी मात्र तसेच भरडले जाण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी दीपाली जगताप, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।